सर्वप्रथम सर्वांचं आपल्या यशाची गुरुकिल्ली या यूट्यूब चॅनेलवर सर्वांचं स्वागत। तर आजचे जे क्वेश्चन्स आहेत ते आपण लगेच स्टार्ट करू। क्वेश्चन 1 आहे, राष्ट्रीय उत्पादकता दिवस केव्हा साजरा करण्यात येत असतो? आपले ऑप्शन्स आहेत, ऑप्शन ए 9 फेब्रुवारी, ऑप्शन बी 10 फेब्रुवारी, ऑप्शन सी 11 फेब्रुवारी, ऑप्शन डी 12 फेब्रुवारी। उत्तर येत असेल तर कमेंट्समध्ये टाईप करा। उत्तर राष्ट्रीय उत्पादकता दिवस 12 फेब्रुवारीला साजरा करण्यात येत असतो। जो उत्तर आहे ऑप्शन डी। क्वेश्चन 2 आहे, लोकयुक्ताची नेमणूक कोण करतो? आपले ऑप्शन्स आहेत, ऑप्शन ए राज्यपाल, ऑप्शन बी राष्ट्रपती, ऑप्शन सी पंतप्रधान, ऑप्शन डी यापैकी नाही। उत्तर लोकयुक्ताची नेमणूक राज्यपाल करतो। जो उत्तर आहे ऑप्शन ए। क्वेश्चन 3 आहे, खालीलपैकी चुकीची जोडी ओळखा। आपले ऑप्शन्स आहेत, ऑप्शन ए 23 एप्रिल जागतिक पुस्तक दिन, ऑप्शन बी 10 ऑक्टोबर टपाल दिन, ऑप्शन सी 16 सप्टेंबर सेवा दिन, ऑप्शन डी 29 जुलै आंतरराष्ट्रीय दिन। ह्याचं उत्तर आहे खालीलपैकी 10 ऑक्टोबर टपाल दिन जोडी चुकीची आहे। याचं उत्तर आहे ऑप्शन बी। क्वेश्चन 4 आहे, अटलांटिक महासागर पार करणारी महाराष्ट्राची पहिली महिला कोण आहे? आपले ऑप्शन्स आहेत, ऑप्शन ए अरोही पंडित, ऑप्शन बी JS लक्ष्मी, ऑप्शन सी उषा मोहिते, ऑप्शन डी दीपिका पाटील। उत्तर येत असेल तर कमेंट्समध्ये नक्की टाईप करा आणि तुम्ही अजूनही आपल्या चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या। तर जो उत्तर आहे अटलांटिक महासागर पार करणारी महाराष्ट्राची पहिली महिला अरोही पंडित आहे। याचे उत्तर आहे ऑप्शन ए। 5 आहे, सफेद हत्ती कोणत्या देशात आढळतात? आपले ऑप्शन्स आहेत, ऑप्शन ए केनिया, ऑप्शन बी नेदरलँड, ऑप्शन सी थायलंड, ऑप्शन डी फ्रान्स। ह्याचं उत्तर सफेद हत्ती थायलंड देशात आढळतात। याचे उत्तर आहे ऑप्शन सी। क्वेश्चन 6 आहे, माशीच्या तोंडात किती दात असतात? आपले ऑप्शन्स आहेत, ऑप्शन ए 1 दात, ऑप्शन बी 2 दात, ऑप्शन सी 6 दात, ऑप्शन डी एकही दात नाही। ह्याचं उत्तर आहे माशीच्या तोंडात एकही दात नाही। याचं उत्तर आहे ऑप्शन डी। क्वेश्चन 7 आहे, गावात कायदा व व्यवस्था कोण पाहतो? आपले ऑप्शन्स आहेत, ऑप्शन ए पोलीस पाटील, ऑप्शन बी आमदार, ऑप्शन सी पंतप्रधान, ऑप्शन डी वकील। उत्तर येत असेल तर कमेंट्समध्ये टाईप करा। ह्याचं उत्तर गावात कायदा व सुव्यवस्था पोलीस पाटील पाहतो। याचं उत्तर आहे ऑप्शन ए। क्वेश्चन 8 आहे, अस्वल कोणत्या देशाचा राष्ट्रीय प्राणी आहे? आपले ऑप्शन्स आहेत, ऑप्शन ए नॉर्वे, ऑप्शन बी भारत, ऑप्शन सी रशिया, ऑप्शन डी जपान। ह्याचं उत्तर अस्वल रशिया देशाचा राष्ट्रीय प्राणी आहे। याचं उत्तर आहे ऑप्शन सी। 9 आहे, सर्वात कमी वयात प्रधानमंत्री कोण बनले होते? आपले ऑप्शन्स आहेत, ऑप्शन ए नरेंद्र मोदी, ऑप्शन बी राहुल गांधी, ऑप्शन सी राजीव गांधी, ऑप्शन डी मनमोहन सिंह। याचं उत्तर सर्वात कमी वयात प्रधानमंत्री राजीव गांधी बनले होते। याचं उत्तर आहे ऑप्शन सी। क्वेश्चन 10 आहे, चिंच सोबत काय खाल्ल्यास मूळव्याध होत नाही? आपले ऑप्शन्स आहेत, ऑप्शन ए गुळ, ऑप्शन बी मीठ, ऑप्शन सी लवंग, ऑप्शन डी हिरवे टॅमॅटो। उत्तर येत असेल तर कमेंट्समध्ये नक्की टाईप करा आणि तुम्ही अजूनही आपल्या चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या। तर याचं उत्तर आहे चिंचेसोबत हिरवे टॅमॅटो खाल्ल्यास मूळव्याध होत नाही। याचं उत्तर आहे ऑप्शन डी। क्वेश्चन 11 आहे, कोणत्या प्राण्याच्या दुधात विष असते? आपले ऑप्शन्स आहेत, ऑप्शन ए उंट, ऑप्शन बी वाघ, ऑप्शन सी सिंह, ऑप्शन डी बकरी। तर याचं उत्तर आहे सिंह प्राण्याच्या दुधात विष असते। याचं उत्तर आहे ऑप्शन सी। क्वेश्चन 12 आहे, मनुष्याची बुद्धी किती वर्षाने कमी होऊ लागते?
आपले ऑप्शन्स आहेत ऑप्शन ए 50 वर्ष, ऑप्शन बी 55 वर्ष, ऑप्शन सी 60 वर्ष, ऑप्शन डी 65 वर्ष। ह्याचं उत्तर आहे मनुष्याची बुद्धी 60 वर्षांनी कमी होऊ लागते। याचं उत्तर आहे ऑप्शन सी। क्वेश्चन 13 आहे मुंगीचे रक्त कोणत्या रंगाचे असते? आपले ऑप्शन्स आहेत ऑप्शन ए लाल, ऑप्शन बी निळं, ऑप्शन सी हिरवा, ऑप्शन डी पिवळा। ह्याचं उत्तर मुंगीचे रक्त पिवळ्या रंगाचे असते। याचं उत्तर आहे ऑप्शन डी। क्वेश्चन 14 आहे रोज 1 चम्मच खसखस खाल्ल्याने शरीराला काय फायदा होतो? आपले ऑप्शन्स आहेत ऑप्शन ए थकवा कमी होतो, ऑप्शन बी झोप सुधारते, ऑप्शन सी भूक वाढते, ऑप्शन डी पचन सुधारते। उत्तर येत असेल तर कमेंट्समध्ये नक्की टाईप करा आणि तुम्ही अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईबही करून घ्या। तर याचं उत्तर रोज 1 चम्मच खसखस खाल्ल्याने शरीराला झोप सुधारते फायदा होतो। याचं उत्तर आहे ऑप्शन बी। जो की आपला लास्ट जो की 15वा जो क्वेश्चन आहे तो आहे कोणत्या जीवाची जीभ विषारी असते? आपले ऑप्शन्स आहेत ऑप्शन ए साप, ऑप्शन बी माकड, ऑप्शन सी अस्वल, ऑप्शन डी मगरमच्छ। जर याचं उत्तर येत असेल तर कमेंट्समध्ये नक्की टाईप करा आणि तुम्ही अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईबही करून घ्या। तर चला आपण भेटू उद्याच्या एक नवीन इंटरेस्टिंग GK च्या व्हिडिओमध्ये।